नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला आपण सर्वजण आनंदाचे क्षण घेऊन येणारा, त्याचबरोबर रंगांची उधळण करणारा सण होळी साजरी करतो। यावर्षी 2 मार्च 2026ला सोमवारच्या दिवशी होळी आलेली आहे। संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला प्रारंभ होईल। या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असंही म्हणतात। या दिवशी होलिकेचं दहन केलं जातं, म्हणजेच काय होळी पेटवली जाते। होळीला प्रदक्षिणा मारल्या जातात, होळीला नमस्कार केला जातो। त्याचबरोबर होळीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी देखील अर्पण केल्या जातात। म्हणून या सणाला होलिका दहन, होलिका प्रज्वलन, होलिका प्रदीपन, त्याचबरोबर कोकणामध्ये तसेच नाशिकच्या सुद्धा काही भागांमध्ये या सणाला शिमगा असं म्हणतात। तुमच्याकडे होळीला नक्की काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी कशा पद्धतीने साजरी करावी, या दिवशी काय करावं, काय करणं टाळावं, त्याचबरोबर होळीच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतात, जे काही प्रश्न असतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। आणि विशेष म्हणजे होलिकेचं दहन कुणी पाहू नये याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती अगदी योग्य प्रकारे समजेल। आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, तसेच याहून पुढे जाऊन अतिशय साध्या सोप्या भाषेत तुम्हा सर्वांना सांगायचं झालं तर चांगल्याची वाईटावर मात, हीच खरी होळीच्या सणामागची महती आहे। दरवर्षी आपल्याला होळीच्या निमित्ताने भक्त प्रल्हाद, होलिका, हिरण्यकश्यपू आणि भगवान विष्णू यांच्या संदर्भात असलेली एक धार्मिक कथा अगदी सहजपणे आठवून जाते। तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी असणाऱ्या लहान मुलाबाळांना होलिकेची आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट नक्की सांगायची आहे। भक्त प्रल्हादाची विष्णू भक्ती कशा पद्धतीने सार्थक ठरली हे तुम्ही प्रत्येकाने आपापल्या घरातल्या लहान मुलाबाळांना, म्हणजे तुम्ही जर आजोबा असाल, आजी असाल, तर तुमच्या नातवांना तुम्ही या गोष्टी सांगायला अजिबात विसरू नका। त्यांना सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये नक्की काय काय प्राचीन कथा आहे, प्रत्येक सणामागे नक्की काय कारण आहे ते समजू द्या। तर सर्वात पहिलं काम तर तुम्हाला हे करायचं आहे, तुम्ही मोबाईलवर चालू करून म्हणा, म्हणजे यूट्यूबवर वगैरे ती व्हिडिओ लावून म्हणा, किंवा तुम्हाला पूर्ण कथा माहिती असेल तर तुम्ही कथा तुमच्या नातवांना सांगायला अजिबात विसरू नका। तुम्ही वाचूनसुद्धा त्यांना ती कथा ऐकवू शकता। तर होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं। या दिवशी भलेही पौर्णिमा संध्याकाळी 5:55 सुरू होणार असली तरी पण आपल्याला पौर्णिमेच्या ज्या काही सेवा असतात त्या होळीच्या दिवशी दिवसभरात करायच्या आहेत, कारण दुसऱ्या दिवशी आहे ग्रहण। आणि ग्रहणाच्या बाबतीत बऱ्याच उलटसुलट समजुती प्रत्येक घरामध्ये पाळल्या जातात। मग तुम्हाला असं वाटेल की पौर्णिमेच्या सेवा ग्रहण काळात करायच्या नाही का? तुम्ही करू शकतात, काहीच हरकत नाही। पण मग तशी ही होळी आपण होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच पेटवतो आणि त्यानंतरच तो सण आपण साजरा करतो। तर दिवसभरामध्ये आपल्याला पूर्ण वेळ असणार आहे, म्हणजे पौर्णिमेचा सत्यनारायण असेल, किंवा मग आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ज्या काही छोट्या मोठ्या धार्मिक गोष्टी करायच्या असतात त्या आपण करू शकतो। तर लवकर उठल्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा घराची जी झाडझूड असेल, स्वच्छतेची कामं असतील, तर ती सगळी आपल्याला आटोपून घ्यायची आहे। आपल्याला होळीमध्ये कचरा टाकायचा नाही आहे, लक्षात घ्या। बरेच जण काय करतात की होळीमध्ये आपल्याला नकारात्मकता जाळून टाकायची असते, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात, म्हणून काही पण त्या होळीमध्ये टाकू नका। तुम्हाला सकाळी उठून तुमच्या घरातला जो काही कचरा असतात, कागदाचे तुकडे असतात, किंवा आपण शेतकरी असू तर भरपूर झाडांची पानं आता सध्या गळतात, जो काही कचरा असतो, कचरा, केर या वेगळ्या गोष्टी येतात, आणि होळीमध्ये आपण जे दहन करतो त्यासाठी वेगळ्या गोष्टी लागतात। त्यामुळे ज्या गोष्टी कचऱ्यामध्ये मोडतात तर तो कचरा सुरुवातीला बाजूला काढा, आणि जिथे आपल्याला त्याची योग्य विल्हेवाट लावता येते ती लावून घ्या। या दिवशी महिला केस धुवू शकतात, कारण प्रत्येक पौर्णिमा आली किंवा काही सणवार आले
तर प्रश्न यायला लागतात, आम्ही या दिवशी केस धुवू शकतो का? तर नक्कीच तुम्ही या दिवशी केस धुवू शकतात. आता सोमवार आहे, तर मग केस धुवायचे की नाही धुवायचे हा प्रश्न तुमचा येणार. पण पौर्णिमेला आवर्जून गंगा स्नान करण्याची पद्धत आहे किंवा ज्या पवित्र नद्या असतात, तीर्थक्षेत्रे असतात, तिथे जाऊन सर्वजणी महिला स्नान करत असतात. आणि पुरुषांना तर काही केस धुण्याचे वगैरे नियम नाही आहेत, पण मग महिला तिथे जाऊन स्नान करतात तर केस धुतातच. त्याच्यामुळे सोमवार असला तरी पण सणाच्या निमित्ताने तुम्ही या दिवशी केस धुतले तरी पण चालणार आहे. त्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये किंचितसं म्हणजे अगदी 1-2 थेंब दूध टाका आणि मग स्नान करा. हळदीचा वापर करू शकता. सध्या आता वसंत ऋतू सुरू व्हायला 1-2 दिवसच राहिले आहे. माझ्या मते 4 तारखेपासून वसंत ऋतू सुरू होत आहे. तर मग कफ म्हणा, कोरडा खोकला म्हणा, थोडाफार ताप, सर्दी यासारखे आजार या काळामध्ये बळावत असतात, कारण ऋतूबदल होत असतो. तर तुम्ही कडुनिंबाची पानं त्या पाण्यामध्ये टाकून स्नान केलं तरीसुद्धा चालणार आहे. तीळ टाकून स्नान करा तरी पण चालेल. तर हे झालं केस धुण्याच्या बाबतीत. अंघोळ वगैरे झाली की जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा उगवत्या सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे. या दिवशी आपण पितरांच्या नावाने सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य देऊ शकतो. धुलिवंदनच्या दिवशी तुम्ही हे अर्घ्य दिलं पितरांच्या नावाने तरीसुद्धा चालेल, कारण बऱ्याच घरी या दिवशी जी काही होळीची कर असते त्यानिमित्ताने पितरांच्या नावाने पान दाखवण्याची पद्धत आहे. या दिवशी आपला देव्हारा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या. तेलाचे डाग असतात, हळदी कुंकवाचे डाग असतात किंवा बरेच दिवस झाले आपण कधी देव्हारासुद्धा स्वच्छ केलेला नसतो. तर आपल्याला या दिवशी निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता काढून टाकायची असते. त्यामुळे स्वच्छतेची कामं जर आपण केली तर खूप आपल्या मनाला मनःशांती मिळू शकते. देव्हारा स्वच्छ करून घ्यायचा, देवांना स्नान घालायचं, देवांची पूजा करायची, तुळशीची पूजा करायची. तुळशीला या दिवशी तुम्ही पाणी घालू शकता. फक्त पूजेसाठी आपल्याला तुळशीची पानं लागतील, तर ती तुम्ही विकत घेऊन या किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त तुळशीची झाडं असतील त्यापैकी कोणत्या तरी एका तुळशीची आपण म्हणजे त्या तुळशीला कुंडीत लावून पूजा करतो तर तिची पानं तोडू नका. ज्या बाकीच्या तुळशी असतात की ज्या आपण औषधी वनस्पती म्हणून एक प्रकारे वाढवतो तर त्यांची पानं तोडा आणि मग ती आपण सत्यनारायणासाठी म्हणा किंवा देवांना वाहण्यासाठी वापरू शकतो. या दिवशी आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीची पानं अर्पण करायची असतात. तुमच्याकडे एकच तुळस असेल तर विकत पानं घेऊन या. त्याचबरोबर पूजेसाठी फुलं घेऊन या. आपल्याला होलिका दहनासाठी हार लागतो तर तोही तुम्ही घेऊन या. बऱ्याच घरी किंवा बऱ्याच भागांमध्ये होलिका दहनामध्ये आपण जो गुढीपाडव्याच्या दिवशी गाठींचा हार लावतो ना, साखरेची माळा, तर तीसुद्धा अर्पण करण्याची पद्धत आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आहे. घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना या दिवशी नमस्कार करा. त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीच्या वाटीतले तांदूळ आपल्याला या दिवशी बदलायचे आहे. तांदूळ खराब झालेले असतील तर मग पक्ष्यांना, चिमण्यांना वगैरे घालून द्या किंवा गाईलासुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे काय करायचं, खराब म्हणजे कसं, कधी थोडेसे काळपट होतात, बाकी तांदळांना काही होत नाही. अगदीच खराब झालेले असतील तर मग गाईंना देऊ नका. तुटलेले असतील आणि थोडाफार आपल्याला असं वाटतं की सगळं हळदी कुंकू त्यांना लागलेलं आहे, मग असे तांदूळ आपण खाऊ शकत नाही, तर अशा वेळेस आपण ते तांदूळ पक्ष्यांना घालून देऊ शकतो, उगीच कचऱ्यामध्ये फेकण्यापेक्षा. तर हा पर्याय खूप चांगला आहे. त्याचबरोबर आपण कासवाच्या प्लेटमध्ये सुद्धा तांदूळ ठेवतो, तेही बदलून घ्यायचे. तुम्ही कवड्यासुद्धा तांदळात ठेवलेल्या असतील तर तेही तांदूळ आपल्याला बदलून घ्यायचे आहे. खाण्यायोग्य नसतील, आपल्या स्वतःला म्हणजे स्वयंपाकामध्ये वापरण्यायोग्य नसतील तर पक्ष्यांना घाला किंवा मग गाईला वगैरे देऊ शकता, काही हरकत नाही. अगदीच त्याला अळीजाळी लागलेली असेल, कारण काही घरी खूप दिवस पूजा होत नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही ते तांदूळ अशा ठिकाणी ठेवून द्या किंवा मग झाडाच्या कुंडीत थोडीशी तुम्ही माती उकरून त्याच्यामध्ये टाकून दिले तरीही चालतील. कारण बारीक निरीक प्रश्न येत असतात, त्याच्यामुळे एवढी सगळी उत्तरं द्यावी लागतात. आता दुसरी गोष्ट ही की तुमच्यापैकी अजून ज्यांच्या घरी मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर त्यांनी होळीच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करा. त्याचबरोबर ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच कुलदेवीच्या नावाने मंगल कलश ठेवत आलेले आहात तुम्ही, तर मग तुम्ही काय करायचं, मंगल कलशातलं पाणी बदलायचं. नारळ चांगला आहे की नाही ते पाहायचं. नारळाला कोंब आलेला असेल तर ते कोंबासहित असलेलं नारळ तुम्ही मातीमध्ये लावून दिलं
तर त्याचं नारळाचं झाड तयार होऊ शकतं. तुमच्या घरी तुम्हाला लावायचं नसेल, जागा नसेल, तर मंदिरांच्या ठिकाणी जागा असते, तिथे जाऊन तुम्ही ते नारळाचं वृक्षारोपण करून आलात तरीही चालेल. त्या नारळातलं पाणी संपलेलं असेल, त्याला भेग चीर तडा गेलेला असेल, तर ते नारळ काढून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ते वाढवून बघा, म्हणजे फोडून बघा. त्यातलं खोबरं चांगलं असेल तर खा, नाहीतर मग कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते नारळ टाकून द्या. आणि दुसरं नारळ मग आपल्याला पुन्हा त्या कलशावर ठेवायचं असतं. कलशातलं पाणी बदलून टाकायचं, त्यातली सुपारी वगैरे हळकुंड कोणी कोणी टाकतं, किंवा ज्या काही गोष्टी आपण त्या कलशातल्या पाण्यात टाकतो त्या जर खराब झालेल्या असतील तर त्या आता आपण नवीन टाकायच्या असतात. आणि कलशाच्या भोवती आपण जी काही 5 विड्याची आंब्याची पानं लावत असतो, तर मग ती पानं खराब होतात, ती आपल्याला बदलून टाकायची असतात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही 2-3 दिवसा मिळूनच पाणी बदलत असतो, मग दरवेळा पानं लावायची का? तुम्हाला शक्य होणार असेल तर लावा, नसेल शक्य होणार तर तुम्ही त्या कलशाच्या भोवती, म्हणजे जिथे आपण तो तांब्या पकडतो तिथे फक्त एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा म्हणजे रक्षासूत्र बांधलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मंगल कलशाची एक पौर्णिमेच्या निमित्ताने महती असते, किंवा पाणी बदलण्याचे जे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात. तुम्हाला या दिवशी सत्यनारायणसुद्धा करता येईल. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण करू शकता, किंवा मग तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा नसेल तर तुम्ही धुळवडीच्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी सत्यनारायण केला तरीही चालेल. आता ज्या काही देवपूजेतल्या गोष्टी असतात की जिथे आपण देवाची भक्ती करतो, सेवा करतो, तर ग्रहणाचा आणि त्याचा काही संबंध येत नाही, किंवा ग्रहणाचा काही उलटसुलट परिणाम त्याच्यावर होत नाही. त्यामुळे तुम्हाला 2 दिवस चान्स मिळणार आहे. तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी किंवा धुलीवंदनाच्या दिवशी सत्यनारायण केला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने, त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला विशेष काही पारायण करायचं असेल, म्हणजे नवनाथांचा ग्रंथ असतो, दुर्गा सप्तशतीचं पारायण असतं, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही सेवा बरेच जण करतात, तर तुम्हाला त्याही सेवा पौर्णिमेच्या दिवशी करता येईल. आता या दिवशी काय करायचं नाही, तर घरामध्ये किंवा तुमच्या ओळखीच्यांच्यामध्ये सुद्धा कुणाशीही वाद घालण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. विशेष म्हणजे या दिवशी कुणाला सल्ला द्यायला तुम्ही जाऊ नका, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण चांगलं सांगायला जातो, समोरच्याला पटत नाही, आणि मग त्याच्यातून वाद होण्याचे जे काही प्रकार ते वाढतात. त्याच्यामुळे या दिवशी आपलं तोंड जेवढं आपल्याला शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवायचं, कुणाशीही वाद वगैरे करायला जायचं नाही. या दिवशी कर्ज घ्यायचं नाही, कुणाला कर्ज द्यायचं सुद्धा नाही, म्हणजे उसने पैसेसुद्धा द्यायचे नाही. माता लक्ष्मीला समर्पित असणारा पौर्णिमेचा हा दिवस असतो, त्याच्यामुळे कर्ज देणे घेणे हा प्रकार आपल्याला टाळायचा आहे, नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी कायमस्वरूपी निघून जाते. आता सण असला की आपण तो नक्की कोणत्या वेळेत साजरा करतो त्यानुसार आपण आपल्या घरासमोर रांगोळी काढत असतो. काही जणी सकाळीच काढतात, काही जणी मग संध्याकाळी काढतात. तर तुम्ही ज्याही वेळेत तुमच्या घराच्या समोर अंगणात रांगोळी काढाल तर तिथे गुलालाने एक स्वस्तिक बनवायला अजिबात विसरू नका. भले तुम्ही ते तुमच्या दारासमोर बनवा, दरवाजाच्या एका कोपऱ्यात बनवा, किंवा देवघराच्या समोर काढा, कुठे का होईना, पण एक गुलालाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. गुलाल घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता बाहेर काढण्याचं काम करतो. होळीच्या निमित्ताने, रंगपंचमीच्या निमित्ताने, धुळवडीच्या निमित्ताने गुलालाला खूप महत्त्व दिलं जातं. आणि जिथे आपण होलिका दहन करतो तर तिथे सुद्धा गुलाल टाकण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे गुलालाने स्वस्तिक काढायला अजिबात विसरू नका. मंडळी, होळीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर ठिकठिकाणी होळीचं दहन होतं, होळी पेटवली जाते. त्याच्यामध्ये काही ठिकाणी मानाच्या होळ्या असतात, म्हणजे गाव आपलं जेवढं आहे तर मग त्यानुसार 1 होळी किंवा 2 होळ्या, नाहीतर मग 5 होळ्या असतात. आणि मग तिथेच जाऊन सर्वजण पूजा करतात, होलिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अर्पण करतात. आपलं गाव छोटं असेल तर एखादी एकच होळी असते, किंवा मग शहराच्या ठिकाणी 4-5 होळ्या तरी मोठमोठ्या असतात. आणि मग काही जण तिथे न जाता घरच्या घरी, आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा जिथे मोकळी जागा असेल तिथे होळी पेटवतात. आणि अगदीच खूप मोठं शहर असेल तर छोट्या भांड्यांमध्ये का होईना होळी पेटवण्याची पद्धत आहे. तर तुमच्याकडची जशी चालरीत असेल तशी. पण मग या दिवशी होळीची पूजा करायला जाताना आपल्याला काही गोष्टी आठवणीने न्यायच्या आहेत, तर त्या कोणत्या ते मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी तुम्ही एक ताट घ्या. मग तुमच्याकडे पूजेचं एक चांगल्यापैकी ताट असेल मोठं तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा घरातलंच एक आपलं जेवणाचंच असेल
ते मोठं ताट घेतलं तरीही चालेल. तर या ताटामध्ये आपल्याला सुरुवातीला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्याचबरोबर न सोललेला म्हणजेच शेंड्या असलेला आणि त्याचबरोबर त्या नारळात पाणी आणि खोबरं असलेला असा एक पूजेचा नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर विड्याची 2 पानं, त्या पानांवर आपल्याला 2 लवंग, 3 वेलची ठेवायच्या आहे. त्याचबरोबर आपल्याला कापूरवडी घ्यायची आहे. 2 कापूरवड्या आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर काळे तीळ असतील तर ते, तांदूळ, साखर किंवा मग आपल्याला घ्यायचे आहे आपला जो गुढीपाडव्याचा हार असतो ना, साखरेचा हार किंवा ज्याला गाठी हार म्हणतात, तर तो आपण घेतला तरीही चालतं. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचा आहे गूळ. आणि सध्या नवीन धान्य तयार होत आहे, गहू काढण्याचा सीझन आहे. पण मग कधीकधी ऋतुमानानुसार काही सीझन जर मागे पुढे होत असेल, म्हणजे गहू अजून काढायला आलेले नसतील, तर मग आपण घरातलेच गहू घेतले तरीही चालतील. नाहीतर मग गहू काढायला आलेला असेल, पिवळा झालेला असेल, तर मग गव्हाच्या 2-3 ओंब्या किंवा काही ठिकाणी लोंब्या म्हणतात, नाहीतर आपण सर्वसाधारण भाषेत सांगायचं झालं तर गव्हाची कणसं 2-3 आपल्याला लागतील. त्याचबरोबर आपल्याला जव लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आपण होलिका दहनाच्या तिथे जायचं. आणि तुम्हाला जर नारळ घ्यायचा नसेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटी नेली तरीसुद्धा चालेल. आणि होळीच्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम होळीची पूजा करायची. आणि लक्षात ठेवून थोडीफार फुलं किंवा फुलांचा हार होळीच्या तिथे न्यायला अजिबात विसरू नका. आता बघा, आपल्याला होळीची पूजा करायला सुरुवातीला काय करायचं आहे, तर होळीभोवती गुलाल टाकायचा आहे. त्याच्यानंतर होळीला हळदी कुंकू वाहायचं, फुलं अर्पण करायची किंवा फुलांचा हार होळीमध्ये किंवा होळीच्या कडेला आपण तिथे वाहून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला होळीमध्ये आपण त्या ताटामध्ये जेवढ्या काही गोष्टी नेलेल्या आहेत त्या सगळ्या अर्पण करून द्यायच्या आहेत. मग तो नारळ असेल तर नारळ किंवा खोबऱ्याची वाटी, गाठींचा हार, पुरणपोळीचा नैवेद्य, सगळं काही. फक्त पाण्याचा तांब्या तेवढा बाजूला राहू द्यायचा. आणि होळीची पूजा करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला होळीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा मारायच्या असतात. आणि ते पाणीसुद्धा टाकत मगच प्रदक्षिणा मारायच्या असतात. तर मग होळीला प्रदक्षिणा मारून घ्यायच्या. तुम्हा सर्वांना माहिती आहे की नाही काही सांगता येत नाही, पण जेव्हा माघ महिन्याची पौर्णिमा असते ना, तर तेव्हाच होळीचा दांडा गावोगावी रोवण्याची पद्धत आहे. म्हणजे काय, तर जिथे होळी पेटवतात तर तिथे एरंड, त्याचबरोबर आपला जो ऊस असतो तर तो रोवला जातो. आणि मग होळीला तिथून पुढे बराच अवधी असतो, म्हणजे 1 महिन्याचा तरी, ही माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमा. तर मग हळूहळू होळीसाठी लागणारी लाकडं, त्याचबरोबर गोवऱ्या, या सगळ्या गोष्टी तिथे ठेवत चालतात. म्हणजे होळी रचली जाते एक प्रकारे. तर तुम्हाला शक्य असेल, म्हणजे आता शहरी भागात तरी पण बाजारामध्ये सगळं काही मिळतं, तर तुम्हाला जर मिळाल्या तर गोवऱ्या असतात ना, शेणाच्या गोवऱ्या, तर त्यासुद्धा होळीमध्ये टाकायला घेऊन जाऊ शकतात. आणि नसेल शक्य तर मी तुम्हाला ज्या काही पूजेच्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या तुम्ही होळीमध्ये अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर घरी यायचं. घरी आपण देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि त्यानंतर आपण जेवण करू शकतो. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकायला अजिबात विसरू नका. आता मी तुम्हाला होळीच्या दिवशी कोणत्या व्यक्तींनी होलिकेचं दहन पाहायचं नाही याबद्दल माहिती सांगते. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह होतो, विवाहानंतर म्हणजे तिच्या लग्नाचं जेव्हा पहिलंच वर्ष सुरू असतं, तेव्हा तिला बऱ्याच वेळा सणावारांच्या वेळेस तिच्या माहेरी पाठवलं जातं, सासरी ठेवलं जात नाही. त्याच्यामध्येच होळी या सणाचा सुद्धा समावेश आहे. तर विवाहानंतर होळी सण साजरा करण्यासाठी तिला तिच्या माहेरीच पाठवलं जातं. नववधू कधीही सासरी होलिका दहन पाहत नाही. यामागची एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की होलिकेचा विवाह इलोजी यांच्याशी निश्चित झाला होता, परंतु विवाहापूर्वीच होलिका आपला भाऊ हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून त्याचा पुत्र प्रल्हाद याला घेऊन अग्नीमध्ये बसली आणि स्वतः भस्मसात झाली. असे म्हटले जाते की जेव्हा इलोजींची माता वरात घेऊन तिथे पोहोचली आणि तिने आपल्या होणाऱ्या सुनेची चिता पाहिली, तेव्हा तिला तो शोक सहन झाला नाही आणि तिने आपले प्राण त्यागले. याच कारणामुळे आजही नववधू होळीपूर्वीच आपल्या सासरहून माहेरी प्रस्थान करत असते. आता अजून आपण पाहूयात
की होळी अजून कुणी कुणी पाहू नये. एका प्रचलित मान्यतेनुसार सासू आणि सुनेने एकाच वेळी पेटलेली होळी पाहू नये. असे केल्याने त्यांच्यात भविष्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तर एकत्रितपणे सासू आणि सुनेने होळी पाहणे वर्जित मानले गेलेले आहे. एका लोकमान्यतेनुसार ज्या मातांना केवळ एकच अपत्य आहे, म्हणजे एकुलता एकच मुलगा किंवा एकुलती एकच मुलगी, त्यांनी देखील होलिका दहन पाहणे टाळावे. पौराणिक संदर्भाप्रमाणे भक्त प्रल्हाद हा आपल्या पित्याचा म्हणजेच हिरण्यकश्यपूचा एकुलता एक पुत्र होता आणि त्याला मारण्याचा प्रयत्न अग्निविधीद्वारे करण्यात आला होता. त्यामुळे मग ज्यांना एकच बाळ आहे त्यांनी काही होळी पाहू नये. त्याचबरोबर ज्या महिला गरोदर म्हणजेच गर्भवती आहेत, मग तुमच्या प्रेग्नेन्सीचा, तुमच्या गरोदरपणाचा कोणताही महिना सुरू असला तरी पण तुम्ही या अग्निविधीपासून लांब राहावे असा सल्ला दिला जातो. तर अशा महिलांसाठी होलिका दहनाची प्रदक्षिणा करणे देखील शुभ मानले जात नाही, कारण गर्भातील बाळ होळीच्या चौकात असलेली नकारात्मक ऊर्जा सहन करण्यासाठी कमजोर असते. तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन यामागचा असा आहे, होळीच्या अग्नीचा प्रखर ताप आणि त्यातून निघणारा धूर गर्भवती महिलेच्या आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तर तुम्ही गर्भवती महिला असाल तर तुम्ही काही होळी पाहायला जाऊ नका यंदाच्या वर्षी. त्यानंतर असं म्हटलं जातं की ज्या जागेवर होळी पेटवली जाते, होलिकेचं दहन केलं जातं, त्या जागेवर आणि आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा तसेच अग्नीचा ताप खूप सक्रिय असतो. कारण खरंच काही काही ठिकाणी खूपच मोठमोठ्या होळ्या पेटवल्या जातात आणि यामुळे नवजात जे बाळ असतं तर बाळाच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवजात शिशूंना देखील होलिका दहन पाहण्यास किंवा तिथे जवळ नेण्यास मनाई केली जाते. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हीसुद्धा या व्यक्तींपैकी असाल तर तुम्ही होळी काही पाहू नका. बाकीच्यांनी पाहिली तर काही अडचण नाही. होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा एक प्रमुख असा भारतीय सण आहे. भक्त प्रल्हादाच्या रक्षणाची आणि होलिका दहनाची आख्यायिका याद्वारे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि नवीन सुरुवातीचा संदेश दिला जातो. या उत्सवामध्ये सायंकाळी सामूहिक होळी पेटवून पूजा करून या होळीमध्ये नारळ आणि इतर वस्तू अग्नीमध्ये अर्पण करून पूजा केली जाते. चला मंडळी, या व्हिडिओमध्ये निरोपाची वेळ आलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.